नमस्कार दर्शक हो, मी छायादेव आपले चॅनल ए टू झेडमध्ये स्वागत करीत आहे। तर आज मी आपल्याला पुरणपोळी हा पदार्थ दाखवत आहे। पुरणपोळी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या सर्व भागामध्ये बनवली जाते। महाराष्ट्रीयन लोकांचा अतिशय आवडता पदार्थ आहे। तर कोणताही सणवार असो, पाहुणे मंडळी येणार असो, तर आपण पहिली पसंती पुरणपोळीला देतो। तर ही पुरणपोळी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आपणास दाखवत आहे। तर चला पाहूयात ही रेसिपी। पुरणपोळीला लागणारे साहित्य: हरभऱ्याची डाळ, गूळ, गोडे तेल, मैदा, गव्हाचे पीठ, जायफळ, वेलदोडे, थोडीशी हळद आणि मीठ। पुरणपोळीसाठी नेहमी चांगल्या क्वालिटीची हरभऱ्याची डाळ घ्यावी, म्हणजे पुरण चांगले बनते। हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घ्यावी। धुतल्यानंतर डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवावी, म्हणजे चांगली शिजते। भिजवलेली डाळ तेच पाणी वापरून कुकरला लावायची आहे। मी या ठिकाणी 2 वाट्या डाळ भिजवली होती। त्यामध्ये 1 चमचा तेल व किंचित हळद टाकून कुकरला लावत आहे। मीडियम गॅसवर डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे। पुरणासाठी डाळ नेहमी चांगली शिजवून घ्यावी। डाळ छान शिजली आहे। आता थोडी थंड झाल्यानंतर पुरणाच्या चाळणीतून गाळून घ्यायची आहे। डाळ अशी पुरणाच्या चाळणीतून गाळून घेतल्यामुळे नंतर पुरण वाटण्याची गरज पडत नाही। डाळ छान बारीक झाली आहे। येथे मी कटाची आमटी बनवण्यासाठी थोडी डाळ काढून ठेवली होती, म्हणून 1.5 वाट्या गूळ घेतला आहे आणि त्या डाळीमध्ये टाकून पुरण बनवायचे आहे। या ठिकाणी शिजलेली डाळ व 1.5 वाटी गूळ घालून गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचे आहे।
पुरण चांगले घट्ट होईपर्यंत शिजवावे लागते. शेवटी त्यामध्ये जायफळ पावडर, वेलदोडे पावडर टाकत आहे. या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा सुंठ पावडरही टाकू शकता. पुरण चांगले घट्ट होईपर्यंत शिजवावे, म्हणजे पोळी फुटत नाही. शेवटी पुरणामध्ये चमचा असा उभा राहिला की पुरण चांगले झाले आहे असे समजावे. आता गॅस बंद करून पुरण चांगले थंड होऊ द्यावे. येथे या ठिकाणी 1.5 वाटी कणिक व 1.5 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल व अर्धा चमचा मीठ घातले आहे. सर्व मिक्स करून थंड पाण्यामध्ये कणिक मळून घ्यायची आहे. कणिक या ठिकाणी थोडी सैलसर मळावी, म्हणजे पोळ्या छान होतात. या ठिकाणी पाव चमचा हळद टाकत आहे, त्यामुळे पोळीला रंग छान येतो. कणिक अशी सैलसर भिजवल्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धी वाटी तेल सोडून भिजू द्यावी. तेलामध्ये कणिक अशी 1 तास तरी भिजू द्यावी. तेलात भिजलेली कणिक अशी छान तिंबून घ्यावी. तिंबलेल्या कणकेचा एक गोळा घेऊन त्याला वाटीप्रमाणे आकार द्यावा व त्यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा आहे. या ठिकाणी कणिक व पुरण यांचा गोळा सारख्या प्रमाणात घ्यावा. कणकेमध्ये असे पुरण भरून असा गोळा थापून घ्यायचा आहे. थापताना वरून लावण्यासाठी मैदाच वापरावा, त्यामुळे पोळ्या नरम होतात. हाताने थोडे थापून झाल्यानंतर लाटण्याने पोळी छानशी लाटून घ्यावी. पोळी तव्यावर टाकताना
भाजताना प्रत्येक वेळी तवा पुसून घ्यावा, म्हणजे पोळ्या छान होतात. तवा 2 मिनिटे तापवून घेऊन त्यावर पोळी टाकावी. पोळी भाजताना तेल किंवा तूप टाकत राहावे. पोळी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यावी. झाली आपली पुरणपोळी तयार. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटनही जरूर दाबा.